काही दिवसांपूर्वी फलटणमध्ये महिला डॉक्टरनं आत्महत्या केली। सध्या या प्रकरणावर राजकारण तापलेलं आहे। तर पीडित कुटुंबानं शरद पवार यांना पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सोबत चर्चा करण्याची मागणी केली आहे। शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रामध्ये एकूण 14 मागण्या केलेल्या आहेत आणि शरद पवारांनी या मागण्यांसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करावी अशी मागणी कुटुंबानं केली। शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख यांच्या माध्यमातून हे पत्र पवारांना पाठवलंय। मेहबूब शेख यांनी आज हे पत्र पवार यांना दिलं असून लवकरच याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलंय। आत्महत्या प्रकरणाची चौकशी SITच्या माध्यमातून करावी ही देखील या कुटुंबियांची प्रमुख मागणी आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। काही दिवसांपूर्वी फलटणमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केली। सध्या तिच्या या आत्महत्येनंतर राजकारण तापलेलं आहे। वेगवेगळे दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। पीडितेच्या महिलेची काल कुटुंबियांची काल मेहबूब शेख यांनी भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्राद्वारे 14 मागण्या त्यांनी केलेल्या आहेत। तिच्या कुटुंबाच्या डोक्यामध्ये अनेक संशय आहेत। शेवटी त्यांनी मुख्यमंत्र्याला तर काय म्हणावं, एवढी क्लीन चिट द्यायची घाई लागली देवाभाऊला। अहो देवाभाऊ, तुम्हाला एवढी क्लीन चिट द्यायची घाई का लागली? काय कारण काय? एवढी क्लीन चिट द्यायची घाई का लागली तुम्हाला? त्या मुलीनं तिच्या कुटुंबानं पत्र पाठवले पवार साहेबाच्या नावानं, ज्याच्यात 14 गोष्टी त्यांना हव्यात। देवाभाऊ त्यांनी त्यांच्या तक्रारी अर्जात काय म्हणलंय हे फार संशयास्पद आहे। तुम्हाला ते पत्र पाठवलंय, तुम्ही एका मुलीचे वडील आहेत। आमची विनंती आहे की तुम्ही ते पत्र एकदा वाचा आणि त्या मुलीच्या नातेवाईकाचं तरी समाधान करा। हे राजकारणासाठी आम्ही बोलत नाहीत। त्या मुलीच्या नातेवाईकांना त्यांची मुलीची हत्या आहे का आत्महत्या आहे, एकतर ती मिली आणि वरून तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, तिला बदनाम करायचं, म्हणजे संपदा तर गेली पण तिच्या आईवडिलाला रोज मारायचं काम हे तुमचं प्रशासन आणि तुमची लोक करतायत। एक नन्नवरे नावाचा ग्रहस्थ, तो आणि त्याची बायको लाईव्ह व्हिडिओ करून आत्महत्या करतात देवाभाऊ, आणि लाईव्ह व्हिडिओ करून आत्महत्या करून ते रणजित निंबाळकरचं नाव घेतात। मग हा रणजित निंबाळकर कोण आहे जरा कळू द्या ना महाराष्ट्राला। तुमचा खासदार जर नसेल तर तुमचा खासदार सोडून असा कोणता माईचा लाल जलामला आहे त्या फलटणमध्ये, जो अशा पद्धतीनं त्याला लोक वैतागून त्या ठिकाणी आत्महत्या करतात? कोण आहे जरा